नमस्कार. सर्वप्रथम प्रशांत कळंबे यांच्या यूट्यूब चॅनलमध्ये आपणा सर्वांचं मी राजू खापरे सहर्ष स्वागत करत आहोत. या ठिकाणी बापदेव चषक 2025 प्रथमच वर्षी आम्ही ही टूर्नामेंट ऑर्गनाईज केलेली आहे. आमच्या बापदेव महाराजांच्या मंदिराचं नूतनीकरण करण्यासाठी आम्ही या ठिकाणी एक आर्थिक मदत म्हणून ही टूर्नामेंट अरेंज करून त्यातून जो आम्हाला जी काही प्रॉफिट आणि मदत होईल ते आम्ही बापदेवाच्या चरणी अर्पण करून आम्हाला एक चांगल्या प्रकारे एक वास्तू आम्हाला आमच्या गावी या ठिकाणी बापदेव महाराजांचं मंदिर उभा करायचं आहे. आमचे सहकारी सर्व आहेत. आमचे 5 वाडीतील सर्व टीम्स या ठिकाणी आहेत. 2 दिवस ही टूर्नामेंट ऑर्गनाईज केलेली आहे. या टीममध्ये 16 संघ गाव टू गाव आणि 16 संघ ओपनमध्ये खेळले जातात. काल ओपनचे संघ खेळले. आज गाव टू गावमध्ये 16 संघ या ठिकाणी खेळत आहेत. सायंकाळचं वातावरण आहे. थोड्याच वेळात आपण या कार्यक्रमाच्या सांगतेकडे देखील वळणार आहोत. काहीशे सेमीफायनलचे सामने देखील चालू झालेले आहेत. आपण आता थोड्याच वेळात जाणार आहोत ज्या ठिकाणी ह्या कार्यक्रमाचं आयोजन आणि प्रस्तावना ज्या ठिकाणीवरून चालू होते. एक प्लॅटफॉर्म आणि एक स्टेज आम्ही या ठिकाणी आयोजित केलेला आहे. तर आम्ही तिकडे जाणार आहोत. चालू असणारा सामना हौशीबल गाव आहे आणि त्या व्यतिरिक्त वलझरवाडी आमच्या वाडीतीलच एक टीम आहे. सेकंड राऊंडचा हा सामना आहे. 2 ओव्हरचा सामना आहे. खूप चांगल्या अशा प्रकारे फलंदाजी होते पंकज आणि संकेत यांच्याकडून. आणि आता आपण जाणार आहोत या स्पर्धेच्या मेन स्टेजकडे ज्या ठिकाणी ही स्पर्धा कोण आयोजित बापदेव चषक 2025 या ठिकाणी आपण जात आहोत. पाहता हे सगळं बापदेव महाराजांचे सर्व भक्त आणि समुदाय या ठिकाणी जमलेला आहे. आणि यानंतर आपण या कार्यक्रमाचे ज्या आणि आयोजन केलेले आहेत आमच्या कार्यक्रमाचे सचिव श्रीकांतजी भावे यांच्यासोबत देखील आपण संपर्क साधणार आहोत. कशा प्रकारे ही रूपरेषा कार्यक्रमाची आयोजन केलेली आहे आणि कशा प्रकारे हे कार्यक्रम गेले 2 दिवस पार पडत आहेत. खूप अनेक मान्यवरांची देखील मांदियाली या ठिकाणी आलेली आहे आणि चांगल्या अशा प्रकारे आयोजन एक या बापदेव चषकाच्या मार्फत या ठिकाणी होत आहे. अतिशय सुंदर अशा प्रकारे ग्राउंडचा नजारा पाहू शकता आपण. एक चांगल्या अशा प्रकारे ऑर्गनाईज म्हणावं लागेल. चांगल्या अशा प्रकारे एम्पायरिंग एक चांगल्या अशा प्रकारे हे आपण पाहताय. ज्या चषकासाठी हे बक्षीस या ठिकाणी ठेवलेले आहे. खूपच चांगल्या अशा प्रकारे आयोजन म्हणावं लागेल. सकाळपासून अगदी नाश्त्यापासून या सगळ्या गोष्टींचं आयोजन केलेलं आहे. थोड्याच वेळात आपण या कार्यक्रमाचे सचिव श्रीकांतजी भावे यांच्याजवळ संपर्क साधणार आहोत. धन्यवाद. नमस्कार. कुणबी समाज आंबेतकोंड आयोजित श्री बापदेव चषक 2025 वर्ष पहिले आपण या ठिकाणी पाहतच आहोत. आपण या ठिकाणी आता अंतिम टप्प्यात पोचलेलो आहोत आणि या स्पर्धेचं आयोजन आणि आमच्या आंबेतकोंड ग्रामस्थ मंडळाचे सचिव मुंबई कमिटीचे सचिव श्रीकांतजी भावेसाहेब यांच्यासोबत आपण 2 शब्द बोलणार आहोत. श्रीकांतजी, काय सांगाल ह्या स्पर्धेचं आयोजन कशा प्रकारे केलं आणि ही स्पर्धा घेण्यामागचा हेतू काय आहे आणि हे तुमचं प्रथमच वर्ष आहे, हे कसं नियोजन केलं आणि 2 दिवस मला वाटतं ही स्पर्धा तुम्ही आयोजित केली. काय सांगाल या स्पर्धेबद्दल एक थोडक्यात माहिती श्रीकांतजी? नमस्कार. सर्वप्रथम आंबेतकोंड कुणबी समाज यांनी श्री बापदेव मंदिर जीर्णोद्धारासाठी या क्रिकेट स्पर्धेचं आयोजन केलेलं आहे. याच्या पाठीमागे उद्देश हाच होता की श्री बापदेव मंदिराचं जीर्णोद्धार करायचं आहे. तरी आपल्या यासाठी आर्थिक मदत ही खूप महत्त्वाची आहे आणि त्यासाठी सर्व तरुणांना एकत्र आणण्यासाठी त्याचबरोबर एक या जीर्णोद्धार मंदिराचा प्रसार करण्यासाठी आज या क्रिकेटचं आयोजन केलं होतं. प्रचार प्रसार म्हणजेच काय तर सर्व गावांपर्यंत, म्हणजे आपले कोकणातील 3-4 तालुके आहेत किंवा महाराष्ट्रामधील इतर गावे आहेत की या सर्वांना आपण या ठिकाणी आयोजन करून या सर्वांना आपण क्रिकेटच्या माध्यमातून, क्रिकेटचं माध्यम म्हटलं तर त्या ठिकाणी नवतरुण मुलं या ठिकाणी असतातच आणि यांच्यापर्यंत या ठिकाणी आम्हाला प्रचार प्रसार करायचा होता. आणि या दृष्टिकोनातून आम्ही या श्री बापदेव चषक या नावानेच आम्ही या समाजाच्या वतीने, या आंबेतकोंड गावाच्या वतीने या क्रिकेटचं आयोजन केलेलं आहे. आणि आज जर बघतोय, गेल्या 2 दिवसापासून बघतोय, तर नियोजन असं होतं की हे 2 दिवसामध्ये नियोजन या ठिकाणी केलेलं होतं. आणि या 2 दिवसामध्ये आपण पहिल्या दिवशी ओपन
म्हणजे ओपन संघ या ठिकाणी आपण खेळले होते आणि हे ओपन संघ खेळवत असताना याच्यामध्ये पूर्ण म्हणजे गाव टू गाव नसताना आपण सर्व संघांना ओपन संघांना या ठिकाणी आपण इन्व्हाइट केलं होतं की त्यांचंसुद्धा या ठिकाणी या जीर्णोद्धारामध्ये त्यांच्या संघाच्या सहभागाद्वारे या ठिकाणी एक थोडीशी मदत होईल या दृष्टिकोनातून एक सहकार्याच्या माध्यमातून आपण सर्वांसाठी एक पहिला दिवस म्हणजे एक ओपन क्रिकेटच्या माध्यमातून आपण या ठिकाणी ठेवलं होतं आणि आजचा हा दुसरा दिवस म्हणजे या दुसऱ्या दिवशी आपण गाव टू गाव या माध्यमातून आपण सर्व संघांना आमंत्रित केलेलं होतं आणि आज या दुसऱ्या दिवशी यामध्ये सुद्धा जवळपास 16 संघ सहभागी झाले होते. पहिल्या दिवशी उपसंघ 16 संघ सहभागी झाले होते आणि हे सर्व झालेले असताना आज आपण अंतिम टप्प्यामध्ये आलेलो आहेत. आज आत्ताच टॉस उडालेला आहे, सेमीफायनलचा टॉस उडालेला आहे. सर्व सामने अतिशय नियोजनबद्ध पद्धतीने कोणतेही वादविवाद न होता चांगल्या पद्धतीने आणि चांगल्या नियोजनाखाली चांगल्या सहकार्याच्या दृष्टीने नियोजनाखाली या ठिकाणी पार पडत आहेत आणि शेवटचे आता 2 ते 3 सामने बाकी राहिलेले आहेत आणि या माध्यमातून आपण या ठिकाणी सर्व आयोजन केलेलं होतं. सुंदर पद्धतीने आयोजन झाले आणि सर्व या ठिकाणी या पूर्ण गावाचा जो आंबेडकर गाव आहे या गावाचा पूर्णपणे सर्व मुंबईकरांचा या ठिकाणी सपोर्ट मिळाला. त्याच्याबद्दल सर्वांचं सहकार्य आणि विशेष म्हणजे सर्व 32 टीमने यामध्ये सहभाग घेतला. या सर्वच संघांचं पहिलं या ठिकाणी आभार मानावं लागेल कारण त्यांच्या सहकार्याने आपण ही चांगली स्पर्धा 2 दिवस या ठिकाणी स्पर्धा आपण आयोजन करून या ठिकाणी आपण त्याचा आता आपण शेवट करणार आहोत थोड्याच वेळामध्ये. धन्यवाद श्रीकांतजी, एक आपला अमूल्य वेळ दिल्याबद्दल. खूप चांगल्या अशा प्रकारे ही स्पर्धा आपण देखील पाहतोय. गेले 2 दिवस 32 संघ, गाव टू गाव 16 संघ आणि ओपनचे 16 संघ खेळून अतिशय चांगल्या अशा प्रकारे स्पर्धा पार पडते आणि ही स्पर्धा अशीच अंतिम टप्प्यात आता आलेली आहे आणि अजूनही चांगल्या अशा प्रकारे खेळी या ठिकाणी आपल्याला बघायला भेटेल अशी अपेक्षा. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद श्रीकांतजी. एक या स्पर्धेच्या आयोजनामार्फत तुम्ही या बांधवांना आणि या खेळाडूंना काय एक मेसेज काय द्याल, एक काय वाटतंय तुम्हाला? या क्रिकेटच्या आयोजनातून मेसेज फक्त एवढंच द्यायचं आहे की कोणताही कार्यक्रम असो किंवा कोणताही समाज असो, युवा पिढी यंग पिढी हा आपल्या समाजाचा कणा असतो. म्हणून सर्वप्रथम आपण सर्व नवतरुणांना सर्व क्रिकेटर्सना एकत्र घेऊन सर्वांना विश्वासात घेऊन या बापदेव मंदिरासाठी किंवा बापदेव मंदिराच्या जीर्णोद्धारासाठी आपण प्रचार प्रसार करण्याचं नियोजन केलं होतं. त्याच्यामुळे आज एवढ्या 2 दिवस अतिशय सुंदररित्या आणि चांगल्या अशा ग्राउंडवरती BMCच्या ग्राउंडवरती ही स्पर्धा आयोजित झाली. मेसेज फक्त एवढंच देऊ शकतो की सर्व बांधवांनी जे काय आपण समाजाने जे काय आपण गावाने नियोजन केलेलं आहे, एक आर्थिक फंड कसा उभा करायचा किंवा कोणत्या जास्तीत जास्त पद्धतीने कसं उभा करता येईल आणि जे काय आपण नियोजन केलेलं आहे त्या नियोजनाद्वारे सर्व नवतरुणांनी एकत्र यावं आणि जे काही आपलं नियोजन आहे तर त्या नियोजनानुसार जर आपण चाललो तर आपल्याला या जीर्णोद्धारासाठी जास्त मोठी मेहनत घ्यावी लागेल असं वाटत नाही. फक्त एवढंच आहे की नवतरुणांनी जर सोबत चांगला पाठिंबा दिला, सहकार्य केलं तर सर्वांसाठी ही गोष्ट खूप सोप्या पद्धतीने होईल आणि जो काय आपला या क्रिकेटच्या पाठीमागे किंवा या सामन्यांच्या किंवा या आयोजनाच्या मागे जो उद्देश होता हा उद्देश या ठिकाणी सफल झाल्याचं त्या ठिकाणी साध्य होऊ शकेल असं मला तरी वाटतं. धन्यवाद. नक्कीच मी तरुणांना आणि या ठिकाणी ज्या सामन्यामध्ये सर्व ज्या टीमने आणि स्पर्धकांनी भाग घेतला त्यांना देखील मी आवाहन करेन की आमच्या बापदेव जीर्णोद्धारासाठी एक काय होईल ते आर्थिक मदत आपल्या गावाकडून, आपल्या समाजाकडून आणि आपल्या वैयक्तिकरित्या मदत करून एक आमच्या बापदेव महाराज जीर्णोद्धारासाठी प्रत्येकाने मदत करावी अशी देखील मी सर्वांना विनंती करेन. धन्यवाद. जय बापदेव. ओके ओके. खूपच सुरेख अशी फलंदाजी या ठिकाणी पाहायला मिळत आहे आपल्याला. अनिकेत यांच्या बॅटमधून नथुराम यांचा पुढचा चेंडू. अनिकेत सज्ज. चेंडू खूपच असा एसटीच्या बाहेर आणि पंचांनी तो वाईड करार दिलेला आहे. अतिरिक्त धाव संख्या वाढते, संघाची धाव संख्या वाढते, धाव संख्या होते 15. 5 चेंडूमध्ये 15 धावांची गरज. सर्व मतदार असे अनिकेत यांच्यावर. संघाला जर विजय करायचा असेल तर तुमच्या बॅटमधून षटकाराची अपेक्षा. आणि हा चेंडू खूपच असा सुरेख चेंडू. अनिकेत यांना तो काही जमलेला नाही आणि हा निर्धाव चेंडू.
ज्ञानदीप वंजारवाडी संघाचे कर्णधार पॅव्हिलियनमध्ये संपर्क साधायचा आहे. ज्ञानदीप वंजारवाडी आलेला हा दुसरा षटकार. खूपच असे त्यांच्या बॅटमधून उत्तुंग षटकार पाहायला मिळत आहे आम्हाला. बॉडी लँग्वेजच्या खूपच अशी त्यांची शरीरयष्टी आहे. त्या शरीरयष्टीचा ते खूपच असा सगळे फायदा घेत आहेत. नथुराम यांचा पहिला निर्धाव चेंडू. नथुराम यांचा 5वा चेंडू. अनिकेत यांना 2 चेंडूमध्ये 9 धावांची आवश्यकता. अडखळ फायटर संघाला जिंकण्यासाठी दोन्ही असा अतितडीचा हा सामना रंगलेला. अनिकेत पुन्हा हा निर्धाव चेंडू. अनिकेत यांना काही तो या ठिकाणी रॉयल 11 संघाचे कर्णधार वंजारवाडी संघाचे कर्णधार टॉस उडवण्यासाठी आलेले. फलंदाजांना विनंती आहे की आपण लवकरात मध्ये पॅव्हलियनमध्ये यावं आणि जे प्लेयर क्षेत्ररक्षण दोन्ही संघाचे 12 प्लेयर राखीव प्लेयर पॅव्हलियनमध्ये पाठवावे. दोन्ही संघाच्या कर्णधारांना विनंती आहे की आपण आपले दोन्ही सहकारी पॅव्हलियनमध्ये पाठवावे. विनंती आहे की सहकारी पाठवावे. राखीव प्लेयर R11 आणि बोरोली चेंडू. 1 धाव तर मिळते. सुरक्षित रक्षण 1 धाव मिळते. 1 धाव मिळते. समाधान. धाव संख्येमध्ये बदल. धाव संख्येमध्ये येते 2 धावा. साई माऊली अरे 4 धावा. 4 धाव मिळत आहेत. 4 धाव मिळत आहेत. कृपा करून आपण जे प्रेक्षक आहात उजव्या साईडला पवार या स्टेडियम मध्ये आहात, कृपा करून आपण आपल्या बाउंड्रीच्या बाहेर उभा राहावं, पॅव्हिलियनच्या बाहेर उभं राहावं. कृपा करून आपण आम्हाला सहकार्य करावं. 4 धावा. धाव संख्येमध्ये बदल. धाव संख्येमध्ये 10 धावा. क्षेत्ररक्षण पंकज यांच्याकडून आणि अशा बाद होत आहे. संकेत याच्याकडून सुरक्षित रक्षण. क्षेत्ररक्षणाचा बादशाह आणि संघाचाही बादशाह मानला जातो हा संकेत. बघे रिवर्स बघितला ना झाला तू. हे पटापट रे. ठीक आहे 11 झाले का गावठी म्हटले 11 झाले. अरे विजय संघ करण्यात आला यायचं इकडे. आपल्या पहिला षटक संघाकडून पहिल्या षटकात संघाची धावसंख्या आहे ती 11. म्हणजे स्कोरर आणि शंभर भावे खूप चांगल्या स्कोरर पद्धतीने काम केलंय. राजा तू काय